पार्टीचा चप्पा 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 उमेदवार भारतीय जनता पार्टीचा अशोकराव चौहान साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, संजय भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, देवेंद्र फडणवीस साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे. तर आपल्याला कसा प्रतिसाद भेटत आहे? माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी हे सध्या दाखवून दिलेलं आहे विरोधकांना. मुदखेडमध्ये चव्हाण साहेबावर विश्वास ठेवून मुदखेडची जनता साहेबासोबत आहे. हिंदू, दलित, बुद्धिस्ट, मुस्लिम सर्व समाज चव्हाण साहेबाच्या पाठीशी आहे. आणि साहेबांना हे दाखवून दिलं विरोधकांना. 7 कॅन्डिडेट 7 नगरसेवकांचे उमेदवार मुस्लिम साहेबांना मुदखेडमध्ये दिलेलं आहे. सध्या आम्ही प्रभाग क्रमांक 3 मध्ये जोरात आमचा प्रचार चालू आहे. लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप भेटत आहे. तुमच्यासोबत मुस्लिम माता भगिनी सगळे आहेत. प्रभाग क्रमांक 3चे चे उमेदवार जे प्रभाकर भाऊ गोपीनाथ पांचाळ यांच्या आई हे साहेबांना यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार शेख जलील महबूब शेख हे आहेत. आणि आमची सध्या प्रचार रॅली चालू आहे. आमचं लोकांना एकच सांगणं आव्हान आहे की तिन्ही मत आम्हाला द्या. आमचे नगराध्यक्ष उमेदवार विश्रांतीताई माधवराव कदम हे आहेत. तिन्ही मत देऊन आम्हाला जनतेने भरघोस मतांनी विजयी करावं ही अपेक्षा जनतेकडून आम्हाला आहे. मी प्रभाकर पांचाळ. साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या आईला ह्या प्रभागामध्ये प्रभाग 3 मध्ये उमेदवारी जाहीर केली आहे. आणि लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे. माझ्यासोबत आहेत शेख जलील भाई हे प्रभाग 3 मधून चे उमेदवार आहेत. आणि विश्रांतीताई माधवराव पाटील कदम हे अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. आणि आमच्या तिघांनाही आपण सर्वांनी बहुसंख्य मताने निवडून द्यावे ही मी आपणास विनंती करतो. आणि ह्या प्रभागाचा जितका जास्त विकास करता येईल तितका विकास आम्ही तिघे मिळून करू. आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की ह्या लोकांना पक्के घरं सरकारी जागेवर बांधून देण्यात येतील. आणि कोपन दुकान ह्याही विषयी साहेबांनी शब्द दिला आहे की आम्ही कोपन दुकान नयाबादी येथे ओपन करू. आणि जे बी काही अडीअडचणी असतील लोकांच्या ते अर्ध्या रात्री सोडण्यासाठी मी जलील भाई माधव पाटील कदम हे तात्पर्य लोकांच्या मदतीसाठी धावून येणार हे आम्ही तुम्हाला शब्द देतो. आणि ह्या शब्दांना आम्ही 5 वर्ष नाही पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला मतदान मागायला येऊ त्यावेळेस तुम्ही आम्हाला बिनविरोध काढण्याची 100% हे करसाल याची आम्ही गवाही देतो. अशोकराव साहब ने मेरे ऊपर भरोसा करके मेरे को वार्ड के टिकट दिए. मैं सबका अभिनंदन करता हूँ. और जो साहब ने जो बोले वादा करे राशन दुकान मालकी हक 18 पकड़ जात है. मालकी हक तो यहाँ पे सबको मिलना चाहिए था. आज तक कोई नगर सेवक ने ये कोई मुद्दा नहीं उठाया. और ये इससे मैं शुक्रिया अदा करता हूँ सबका. आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांनी जे आमचे भाऊ मित्र पांचाळ यांच्या आईला उमेदवारी दिली आणि त्यांच्या प्रचारार्थ आम्ही आज सर्व मिळून आज इथं नया आबादी इथे प्रचार करत आहोत. आणि जनतेला आव्हान आहे की BJPच्या भारतीय जनता पार्टीच्या 3ही उमेदवाराला अध्यक्षपदासाठी आणि दोन्ही नगरसेवकासाठी भरभरून मत द्यावे ही विनंती सगळ्याला आम्हाला अशोकराव चव्हाण साहेबांना त्याच्या बापापासून आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे. आम्हाला रोडची सोय केलेली आहे. आम्ही त्यांना कधी बी विजयच करणार. आमची एवढी उमेद आहे त्याच्यावर. एवढा आशीर्वाद आहे आमचा त्याच्या संग. बस.